नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. गणित प्लसच्या या डेमो व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण गणित प्लसच्या सर्व सर्व्हिसेसचा किंवा बॅचमध्ये जे कोर्सेस आहेत, त्या सर्व कोर्सेसचा एक डेमो पाहणार आहोत. पण त्या डेमोकडे जाण्याच्या आधी ना, एक गोष्टीवर चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणजे आहे आपल्या गावाकडची किंवा ग्रामीण भागातली शिक्षण पद्धती. आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये आमचा गणित प्लसचा जो उपक्रम आहे, तो कसा फिट बसतोय. मी आजकाल गणित प्लसच्या कामानिमित्त खूप साऱ्या गावांना भेटी देतो आणि तिथल्या मी पालकांना भेटतो आणि स्पेशली प्राथमिकच्या पालकांना भेटतो. तर तिथं मला ना एक चित्र सारखं दिसतं. ते आहे की गावाकडचा ग्रामीण पालक हा खूप चिंतेत आहे. त्याची कारणं खूप सारी आहेत. एक कारण म्हणजे ही आपल्या गावाकडची किंवा ग्रामीण भागातली ढासळलेली शिक्षण पद्धती आहे. ह्या शिक्षण पद्धतीचा जो कणा आहे, तो आहे जिल्हा परिषदची शाळा आणि त्या शाळेमधलं जे शिक्षण आहे, ते दिवसेंदिवस ना कमी दर्जाचं होत चाललंय किंवा त्यातली क्वालिटी ना कमी होत चालली आहे. याची कारणं खूप सारी आहेत. त्याचं एक कारण म्हणजे तिथल्या शिक्षकांना दिला जाणारा अशैक्षणिक कामाचा लोड आहे. शिकवायच्या व्यतिरिक्त दुसरी बाकीची खूप सारी कामं त्यांना दिली जातील. तर ते एक कारण आहे. दुसरा, तिथल्या शिक्षकांना चांगलं शिकवण्यासाठी असा काही इन्सेंटिव्ह नाहीये. त्यानंतर तिथली जी शाळा आहे त्याचं ना आधुनिकीकरण झालेलं नाहीये. इकडे शहरामधल्या शाळा आहेत त्याच्यामध्ये खूप सारं प्रगत तंत्रज्ञान आलंय. पण ते आपल्या गावाकडच्या शाळांमध्ये ते प्रगत तंत्रज्ञान अजून आलेलं नाहीये. त्याच्यामुळं ही ढासळलेली शिक्षण पद्धती आहे, ही खूप मोठं चिंतेचं कारण आहे. या व्यतिरिक्त गावाकडे शिक्षण घेण्यामध्ये खूप सारी आव्हानं आहेत. त्यातलं एक आव्हान असं आहे, की दर्जेदार शैक्षणिक पर्यायांचा अभाव आहे. जर जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण नाही मिळत आहे, तर दुसरं काय पर्याय आहे का? तर ते तसे दुसरे पर्याय पण नाहीत. याच्या मागचं कारण असं आहे, तर आपली गावं ही खूप लहान आहेत आणि खूप दूर-दूर आहेत. त्यामुळे एखाद्या खाजगी क्लासेसला जर आपली शाखा उघडायची म्हणलं, तर त्याला तिथे शाखा उघडताच येत नाही. कारण की त्याला एका शाळेमध्ये 3-4 विद्यार्थी असतात. त्याच्यामुळे ते 3-4 विद्यार्थ्यांना तिथं कोचिंग देणं किंवा क्लासेस देणं परवडत नाहीये. यानंतर तिसरा मुद्दा असा आहे, गावाकडच्या विद्यार्थ्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे. आधुनिक तंत्रज्ञान हे त्याच्या शाळेमध्येही नाहीये आणि त्याच्या घरी पण नाहीये. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे फास्ट इंटरनेट झालं, त्यानंतर लॅपटॉप झालं, टॅबलेट झालं किंवा ऑनलाईन रेकॉर्डेड व्हिडिओज झाले, तर ह्या सर्वांचा अभाव आहे. आणि याचं अजून एक कारण म्हणजे चांगलं ऑनलाईन शिक्षण हे सध्या फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे आणि बाकीच्या ह्या राज्यभाषा आहेत, त्याच्यामध्ये अजून एवढं चांगलं ऑनलाईन एज्युकेशन आलं नाही. त्यानंतर चौथा म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव. आपल्या गावाकडच्या विद्यार्थ्याला किंवा पालकाला चांगलं मार्गदर्शन भेटत नाहीये. त्यांना काय करावं किंवा काय करू नये किंवा काय पर्याय आहेत हे सांगणारं कोणी नाहीये. त्यांचा जो माहितीचा स्रोत आहे तो गावातला जिल्हा परिषदचा शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाचं जेवढं ज्ञान आहे, तेवढंच ज्ञान त्या पालकांना भेटतंय आणि त्या शिक्षकांचं ज्ञान हे लिमिटेड आहे. त्यानंतर 5वा मुद्दा असा आहे, की अति महाग आहे ना शाळा आणि क्लासेस. जे शाळा आणि क्लासेस तालुका आणि जिल्हा स्तराला पण आहेत, ते अति महाग आहेत आणि आपल्या गावाकडच्या पालकांना तर स्पेशली खूप जास्त महाग पडतात. कारण की या वयोगटामध्ये विद्यार्थी हा लहान आहे. त्यामुळे त्याला एकटं आहे ना कुठे ठेवता येत नाही. त्याच्यासोबत कुणीतरी राहावं लागतंय. त्यामुळे असं होतं, की आई आहे ना मुलासोबत तालुक्याला किंवा जिल्ह्याला राहते आणि वडील व्यवसायासाठी किंवा शेतीसाठी गावाकडे राहतो. यामुळे काय होतं, शहरामध्ये मुलासोबत आईचा राहण्याचा खर्चही वाढतो आणि गावाकडे पालकांना एकटं राहण्याचा त्याचाही खर्च वाढतो. अशा प्रकारे विद्यार्थ्याला शिक्षण देण्याचा खर्च खूप वाढून जातो. आणि जसं मी म्हणलं, तर लहान वयात पाल्याला एकट्याला दूर ठेवता पण येत नाहीये. ते पण एक कारण आहे. तर अशा प्रकारे खूप सारी आव्हानं आहेत ग्रामीण पालकांसमोर, ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर चांगलं शिक्षण घेण्यासाठी. तर ह्याच्यातून बाहेर पडण्याचा काय मार्ग आहे का हो सर? हो आहे. आणि याचा जो मार्ग आहे, तो जातोय प्रतिष्ठित सरकारी शाळांमधून. प्रतिष्ठित सरकारी शाळा म्हणलं तर 3 शाळा येतात त्या मी तुम्हाला ना सांगू इच्छितो. पहिली शाळा जी आहे ती जवाहर नवोदय विद्यालय. दुसरी शाळा आहे ती सैनिक स्कूल आणि तिसरी शाळा आहे ती मिलिटरी स्कूल. यांचा प्रवेश हा 6वी आणि 9वीत होतो आणि यांची जी प्रवेश परीक्षा असते, ती 5वी मध्ये असते 6वी साठी आणि 9वीची जी असते ती 8वी मध्ये असते. आणि या शाळांविषयी थोडं डिटेलमध्ये बघूया. जवाहर नवोदय विद्यालय ही एक अतिउत्तम दर्जाची शाळा आहे. याच्या ना भारतामध्ये 661 शाळा आहेत. ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 शाळा असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 34 शाळा आहेत. याच्यामध्ये 75% जागा ह्या ग्रामीणसाठी आरक्षित असते त्या. टोटल 80 जागा असतात दरवर्षी. त्या 80 मधल्या 75% जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असते त्या.
आणि बाकीच्या 25% जागा या ओपनमध्ये असतात. आणि याची जी प्रवेश परीक्षा असते, त्याचा फॉर्म हा मेच्या दरम्यान येतो. अभ्यासक्रम हा मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा हे 3 विषय येतात. आणि ही परीक्षा तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता, इंग्रजीमध्ये देऊ शकता किंवा एखाद्या दुसऱ्या राज्यभाषेमध्ये पण देऊ शकता. आणि या शाळेविषयी महत्त्वाची बाब म्हणलं, तर ही 100% मोफत आहे आणि ही रहिवासी शाळा आहे. त्यामुळे तुम्हाला राहायचं झालं, मेसचं झालं किंवा कपडा झालं, म्हणजे गणवेश झालं किंवा बूट झाले किंवा पुस्तके झाली, तर या सर्वांचा खर्च ना ही शाळा स्वतः उचलते आणि हे खूप चांगल्या उच्च दर्जाचं आहे. म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन जर तुम्ही बघचाल एखाद्या शाळेमध्ये, तर खूप चांगल्या प्रकारची ही व्यवस्था असते. यानंतरची जी शाळा आहे ती सैनिक स्कूल आहे. या सैनिक स्कूल एकूण भारतामध्ये 33 शाळा या सैनिक स्कूल आहेत. या शाळा ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सैनिक स्कूल सोसायटी म्हणून आहे आणि सैनिक स्कूल सोसायटी ही सैनिक स्कूल चालवते. 33 शाळा या मुख्य शाळा आहेत आणि 40 नवीन खाजगी पार्टनरशिप सोबत चालू केलेल्या आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 मुख्य शाळा आहेत. एक साताऱ्याला आहे आणि दुसरी ही चंद्रपूरमध्ये आहे. नवीन 5 शाळा या खाजगी पार्टनरशिप सोबत चालू झाल्या आहेत. यातल्या 5 शाळा या सोलापूरमध्ये एक आहे, बीडमध्ये आहे, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. तर अशा प्रकारे 5 शाळा या नवीन चालू झालेल्या आहेत. यामध्ये आरक्षण धोरण असं असतं, की 67% जागा या गृहराज्यांसाठी आरक्षित असतात आणि 33% जागा या ऑल इंडिया लेव्हलवर त्यांनी भरतात. आणि याची जी प्रवेश परीक्षा असते ती गणित, बुद्धिमत्ता, भाषा आणि सामान्य ज्ञान या 4 विषयावर असते. परीक्षेचं माध्यम तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा अजून 2-3 भाषा आहेत, त्यामध्ये तुम्ही देऊ शकता. याची एक महत्त्वाची बाब जाणून घ्या, ही शाळा ही खूप महाग आहे. याची फी जी असते ती ₹2,00,000 प्रतिवर्ष आहे. ती नॉर्मल फी आहे. आणि हे सर्वांना आहे. म्हणजे मागासवर्गीयांना पण सारखीच फी आहे. आणि ओपन किंवा जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांना पण सेमच आहे. याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी सवलत मिळते. गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप मिळते. याच्यामुळे तुमची फी 1,00,000 पर्यंत कमी होते. पण तुम्हाला 1,00,000 तरी वर्षाला द्यावेच लागतील. त्याच्यामुळे तुमची जर 1,00,000 पर्यंतची जर फी भरण्याची तयारी असेल, त्याच्यानुसार जर तुमच्याकडे आर्थिक साधने असतील, तर तुम्ही याचा पण विचार करू शकता. त्याच्यानंतर मिलिटरी स्कूल आहे. आर-एम-एस म्हणतात, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल. हे पण संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. याच्या 5 शाळा आहेत. अजमेर, बेळगाव, बेंगलुरू, चैल आणि धौलपूर. अजमेर हे राजस्थानमध्ये आहे. धौलपूर हे पण राजस्थानमध्ये आहे. चैल आहे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. बेळगाव आणि बेंगलोर कर्नाटकमध्ये आहेत. सगळ्यात जवळ आपल्याला बेळगावची शाळा आहे. आणि या शाळेमध्ये 70% जागा या सशस्त्र सेना दलाच्या पाल्यांसाठी आरक्षित असतात. म्हणजे ज्याचे पण पालक नौसेना झालं, स्थल सेना झालं किंवा वायुसेना झालं, याच्यामध्ये कार्यरत आहेत किंवा कार्यरत होते, त्यांच्यासाठी 70% जागा आरक्षित आहेत आणि 30% जागा या बाकी सर्वांसाठी आहेत. याचा जो अभ्यासक्रम असतो तो इंग्रजीचा एक पेपर असतो, जो 50 मार्काचा आहे. त्या 50 पैकी तुम्हाला 35% मार्क पडायला पाहिजे. म्हणजे 18 मार्क पडायला पाहिजे. तर तो पात्रतेसाठीच असतो. मेरिटसाठी तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान हे 3 विषय असतात. ह्या परीक्षेचं माध्यम हे हिंदी किंवा इंग्रजी मध्येच फक्त देऊ शकता. याची फी ही खूप कमी असते. 12 ते 51 हजार रुपये असते प्रतिवर्ष आणि याच्यामध्येही यानंतरही खूप साऱ्या स्कॉलरशिप मिळतात. त्यामुळे फी अजून खूप कमी होऊन जाते. तुम्ही या 3 शाळांना ट्राय करू शकता किंवा ह्या 3 शाळा तुम्ही 6वी मध्ये तुमच्या पाल्यांसाठी बघू शकता. याच्यामध्ये काय होतं, की 6वीत आहे ना खूप सारे विद्यार्थी ॲडमिशन घेतात. त्यानंतर काही कारणामुळे ते विद्यार्थी आहे ना शाळा सोडून जातात. त्याच्यामुळे तिथे जागा रिक्त होते. मग त्या रिक्त जागांना भरण्याचं काम हे 9वी मध्ये केलं जातं. त्याची परीक्षा हे 8वी मध्ये असते. मग ते नवोदय झालं, सैनिक स्कूल झालं, मिलिटरी स्कूल झालं. तिघांची सेपरेट परीक्षा होते 8वी मध्ये. आणि या व्यतिरिक्त एक आर-आय-एम-सी म्हणून पण शाळा आहे. आर-आय-एम-सी म्हणजे राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज. याची 8वी मध्ये प्रवेश असतो, 7वी मध्ये परीक्षा असते. ही पण खूपच प्रतिष्ठित शाळा आहे. याच्या प्रत्येक राज्याच्या 1 ते 2 जागाच असतात प्रत्येक राज्यामध्ये. महाराष्ट्रामधून 1 ते 2च जणांना या शाळेमध्ये जातात. याची परीक्षा हिंदी आणि इंग्रजीमध्येच असते. तर तुम्ही हे पण बघू शकता 7वी मध्ये. तर या व्यतिरिक्तही आपल्या महाराष्ट्रामध्ये बाकीचे पर्याय आहेत. जसं की क्रीडा प्रबोधिनी आहेत. जो पण विद्यार्थी खेळामध्ये खूप चांगला आहे, त्यांनी क्रीडा प्रबोधिनी बघू शकतात. मागासवर्गीयांसाठी के-जी-बी-व्ही आहे. मागासवर्गीय एस-टींसाठी ई-एम-आर-एस आहे किंवा एकलव्य स्कूल पण म्हणतात त्यासाठी आणि आश्रमशाळा आहेत. हे के-जी-बी-व्ही, ई-एम-आर-एस
आश्रमशाळा. ह्या तिघामध्ये काही शाळा खूप चांगल्या आहेत, काही शाळा ओके आहेत, काही शाळांमध्ये खूपच खराब व्यवस्था आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या शाळा एकदा पाहून त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करा. तर या सर्व शाळांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठीच आम्ही गणित प्लस चालू केलंय आणि आमचे गणित प्लसचे कोर्सेस हे नवोदय सैनिक स्कूलसाठी सध्या अवेलेबल आहेत. भविष्यामध्ये आम्ही मिलिटरी स्कूलसाठीही चालू करत आहोत. मराठी माध्यमाच्या बॅचेस ह्या चालू होत आहेत. नवोदयसाठी जे फक्त नवोदयची तयारी करून घेतात. 4थी आणि 5वी साठी. 4थी साठी फाउंडेशनची बॅच आहे. यावर्षी प्रवेश परीक्षा देणाऱ्यासाठी 5वी ची बॅच आहे. 4थी ची बॅच आहे त्याचं नाव आहे आरंभ. 5वी ची बॅच आहे त्यांचं नाव आहे उडान. याच्यासाठी सध्या ॲडमिशन चालू आहे आणि नवोदय प्लस सैनिक स्कूल याच्या बॅचेस लवकरच चालू होत आहेत. इंग्लिश मीडियमच्या किंवा इंग्रजी मीडियमच्या बॅचेस त्या पण लवकरच चालू होत आहेत. तर तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट द्या. ganitplus.com आमची वेबसाईट आहे आणि प्ले स्टोअरवरून आमचं ॲप डाउनलोड करा. गणित प्लस सर्च करा प्ले स्टोअरवर. तुम्हाला आमचं ॲप भेटेल. तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि त्यातही आमच्या कोर्सेस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तर आमची बॅच ही फक्त लाईव्ह क्लास नाहीये किंवा टेस्ट सीरीज नाहीये. तर आम्ही एकूण 15 गोष्टी या विद्यार्थ्यांना देतो या बॅचमध्ये. खूप साऱ्या ऑनलाईन कोचिंग संस्था या लाईव्ह क्लास देतात आणि बस तिथेच आहे ना थांबतात त्या. पण आम्ही तसं नाहीये. तर तयारीसाठी जे काही लागतंय आणि जे ऑनलाईन काय पॉसिबल आहे, त्या सर्व गोष्टी ना आम्ही ऑनलाईन देतो. एका तयारीसाठी संकल्पना, सराव, उजळणी, मार्गदर्शन ह्या 4 गोष्टींची खूप गरज आहे. संकल्पना चांगल्यारीत्या समजल्या पाहिजेत. त्याच्यानंतर त्या संकल्पनावर खूप साऱ्या प्रश्नांचा सराव केला पाहिजे आणि परीक्षेच्या आधी त्या संकल्पनाची उजळणी केली पाहिजे. तुम्हाला हे सर्व करताना एक चांगलं मार्गदर्शन अवेलेबल असलं पाहिजे. तर ह्या सर्व एरियामध्ये आम्ही 15 गोष्टी देतो. तर पहिली गोष्ट आहे ही ई-बुक्स. प्रत्येक धड्याचे आम्ही ना छोटे-छोटे पुस्तकं किंवा ई-बुक्स देतो. हे ऑनलाईन पुस्तके आहेत. यामध्ये संकल्पना आहेत चांगल्यारीत्या लिहिलेल्या. त्या वाचून तुम्ही संकल्पना समजू शकता. त्याच्यानंतर त्याच्यावर काही प्रश्न आहेत. त्याच्यानंतर मागील 5 वर्षाचे धड्यानुसार प्रश्न आहेत. त्यानंतर दुसरं आहे ऑडिओ पॉडकास्ट. ऑडिओ पॉडकास्ट काय आहे? तर हे आमच्या एका शिक्षिका आणि विद्यार्थिनीमधलं संकल्पना समजून घेण्यासाठी झालेलं संभाषण आहे. तर ते संभाषण ऐकूनही विद्यार्थ्यांची खूप साऱ्या शंका दूर होतात. त्यामुळे विद्यार्थी हे ऑडिओ पॉडकास्ट ऐकूनही आपल्या संकल्पनाची उजळणी करू शकतो किंवा एखादी संकल्पना त्याला समजली नसेल, तरी तो इथून शिकू शकतो. त्याच्यानंतर आहे हा लाईव्ह वर्ग. लाईव्ह वर्ग आणि रेकॉर्डेड क्लासेस. यामध्ये आमचे शिक्षक आहेत ते येऊन लाईव्ह ऑनलाईन शिकवतील. त्याच्यामध्ये विद्यार्थी ऑनलाईनमध्ये डाऊट विचारू शकतो. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला काही समजलं तर तो तिथे आपला क्वेशन हा चॅटमध्ये पोस्ट करू शकतो. तर हा लाईव्ह क्लास आहे. हे तर सर्वत्र देतात. हे आमच्या बेस्ट क्वालिटीचं आहे पण. बाकीच्या क्लासेसच्या कंपेअरमध्ये आमची जी ऑनलाईनची क्वालिटी आहे ती बेस्ट आहे. त्यानंतर इलस्ट्रेशन व्हिडिओ. अशा संकल्पना ज्या खूपच क्लिष्ट आहेत. त्या विद्यार्थ्यांना नीट समजत नाहीत आणि एखादी संकल्पना खूप साऱ्या विद्यार्थ्यांना नाही समजली. तर तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी ॲनिमेशन्स व्हिडिओ बनवतो. आमचं YouTube चॅनल पण पाहाल तर त्याच्यावरही खूप सारे ॲनिमेशन्स व्हिडिओ आहेत. त्या व्यतिरिक्तही खूप चांगल्या क्वालिटीचे ॲनिमेशन्स व्हिडिओ ऑलरेडी आम्ही बनवत आहोत. तर ते ॲनिमेशन्स व्हिडिओ क्लिष्ट संकल्पनासाठी अवेलेबल असतील. यानंतर आहे सराव. सरावामध्ये आमच्या 4 गोष्टी आहेत. एक आहे दैनिक सराव चाचणी, घटक सराव चाचणी, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट. दैनिक सराव चाचणी ही दररोज लाईव्ह क्लास नंतर घेतली जाते आणि त्याच्यावर चर्चा ही पुढच्या लाईव्ह क्लासमध्ये केली जाते. ही 10 ते 15 प्रश्नांची चाचणी असते, दररोज असते आणि त्यानंतर आहे घटक सराव चाचण्या. तर घटक सराव चाचण्याचा संच आहे, तो ऑलरेडी आमच्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. ह्या 3 पातळीच्या आहेत. एक आहे सोप्या आहेत, मध्यम आहेत आणि कठीण आहेत. सोप्या, मध्यम आणि कठीण प्रत्येक धड्याच्या 3 चाचण्या 20 ते 30 प्रश्नाच्या आमच्या ॲपमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत आणि जेव्हा तुम्ही बॅच खरेदी कराल, ह्या तुमच्या या अकाउंटमध्ये ॲड केल्या जातील. तर ह्या जरा घटक सराव चाचण्या. त्याच्यानंतर आहे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. 16 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ह्या आमच्या ॲपमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. तर तुम्ही ह्या पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवू शकता. सरावामधल्या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण तुम्हाला आमच्या ॲपमध्ये मिळेल. 16 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्ण सोडवू शकता. म्हणजे 80 प्रश्न तुम्ही एकदा पूर्ण सोडवा किंवा याला तुम्ही धड्यानुसार सुद्धा सोडवू शकता. जसं की संख्या आणि संख्या पद्धतीचे सगळे प्रश्न तुम्ही त्या धड्याचा लाईव्ह क्लास झाल्यानंतर सोडवा. अशा प्रकारे तुम्ही धड्यानुसार सुद्धा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्यानंतर आहे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट म्हणजे जसा ॲक्चुअलमध्ये पेपर येतो, तसे पेपर आम्ही बनवलेले आहेत. असे 100 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला आमच्या या कोर्समध्ये मिळतील. प्रत्येक महिन्याला 10 ते 20 प्रश्नपत्रिका या ॲपवर अपलोड होतील आणि प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला त्या सोडवाव्या लागतील. त्याच्यानंतर आहे उजळणी. तर परीक्षेच्या आधी किंवा एका 15 दिवसांनी किंवा महिन्यांनी तुम्हाला प्रत्येक धडा हा उजळणी करावा लागतो.
कारण की हे नैसर्गिक आहे. वेळेसोबत विद्यार्थी हा विसरतो गोष्टी. तर त्याला उजळणी करायची गरज असते आणि ही उजळणी तुम्हाला परीक्षेच्या आधी पण करायची गरज असते. तर त्या उजळणीसाठी आमच्याकडे ही 3 साधनं आहेत. माइंड मॅप्स, फ्लॅश कार्ड्स आणि गणित गेम्स. माइंड मॅप्स म्हणजे पूर्ण धडा हा तुम्हाला सारांश करून एका A4 कागदावर दिला जातो आणि तो A4 कागद तुम्ही वाचा. परीक्षेच्या आधी तुमचा धडा हा पूर्ण उजळणी होऊन जातो. तसंच फ्लॅश कार्ड्स आहेत. तर फ्लॅश कार्ड हे खूप चांगलं फीचर आहे आमच्या ॲपचं. याच्यामध्ये तुम्ही एका बाजूला प्रश्न लिहिलेला असतो किंवा सूत्राचं नाव लिहिलेलं असतं किंवा क्लुप्तीचं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्या पाठीमागे ते सूत्र, क्लुप्ती किंवा त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं असतं. तर तुम्हाला हे एक बाजू बघून दुसऱ्या बाजूला काय लिहिलंय ते ओळखायचं असतं. तर असे 700 पेक्षा जास्त कार्ड नवोदयसाठी आमच्या ॲपवर ऑलरेडी आहेत. तेही तुमच्या अकाउंटमध्ये ॲड होतील जेव्हा तुम्ही बॅच खरेदी कराल. त्याच्यानंतर गणित गेम्स आहेत. तर विद्यार्थ्यांचा कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवण्यासाठी किंवा गणित सोडवायचा वेग वाढवण्यासाठी हे गेम्स बनवलेले आहेत. तर या गेमचा वापर करून विद्यार्थी आपला गणित सोडवायचा स्पीड वाढवू शकतो. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना कंटाळवाणी वाटू नये म्हणून ह्याच्यामध्ये शिक्षण हे खेळाच्या रूपाने आम्ही बनवलेलं आहे. तर हा कोर्स अजून बनत आहे. 1-2 महिन्यांनी आमच्या ॲपवर पूर्ण होईल. सध्या डेमोसाठी काही गेम आहे, पण पूर्ण गेम्स बनण्यासाठी अजून थोडा टाईम लागेल. यानंतर मार्गदर्शन आणि शंका आहेत. शंकेसाठी शंका निरसन क्लासेसही होत राहतील. हे लाईव्ह क्लासेस असतील. यानंतर आमच्या ॲपमध्ये विद्यार्थी चर्चा ग्रुप पण आहे. त्यावरही विद्यार्थी आपल्या शंका विचारू शकतो. यानंतर आम्ही एआयचा वापर पण करतो. आम्ही विद्यार्थ्यांना फ्री एआय जसं जेमिनाय झालं, ChatGPT झालं, हे कसं वापरायचं अभ्यासासाठी हे शिकवतो. या व्यतिरिक्त आमचा स्वतःचाही एआय स्टडी मित्र आहे, ते पण विद्यार्थी वापरू शकतात. तर अशा प्रकारे फक्त लाईव्ह क्लास नाही, रेकॉर्डेड व्हिडिओज नाहीयेत, तर तुम्हाला एवढ्या 15 गोष्टी तुम्हाला ना या बॅचमध्ये मिळतील आणि ह्या 15 गोष्टीने तुमचं पूर्ण तयारी तर होणारच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त 4,999 मध्ये आहेत पूर्ण वर्षासाठी आणि चौथीसाठी अजून बॅचची किंमत ही कमी आहे. 3,999 आहे. कोणतीही ऑनलाईन दुसरी बॅच पहा किंवा ऑफलाईन पण पहा आणि मला दाखवून द्या, की आमच्याकडे काय कमी आहे. मला वाटत नाही, की आमच्याकडे बाकीच्यांपेक्षा काही कमी असेल. आमच्याकडे 10-12 गोष्टी या जास्तच आहेत. आता पुढे जाऊया आणि गणित प्लसच्या शिक्षकांविषयी जाणून घेऊया. मी प्रभाकर गुंड इथे प्रमुख शिक्षक आहे. माझ्यासोबत अमित आणि पद्माक्ष हे आहेत. अमित आणि पद्माक्ष हे वेबसाईटचं मॅनेजमेंट किंवा ॲपचं मॅनेजमेंट किंवा कंटेंट बनवणं ह्या सर्व गोष्टी बघतात. या व्यतिरिक्तही आमचे काही कलीग आहेत, जे आहे ना बाकीच्या गोष्टीवर काम करतात. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला माझा चेहरा खूप सारा दिसेल आमच्या YouTube चॅनलवर किंवा आमच्या ॲपमध्ये. शिकवण्याचं काम ही मी करतो आणि बाकीचं जे मॅनेजमेंटचं काम आहे, ते अमित आणि पद्माक्ष करतात. तर आता मी थोडं माझ्याविषयी सांगतो. माझं शिक्षण हे जवाहर नवोदय विद्यालय सोलापूरमधून झालंय. मी माझं इंजिनिअरिंग हे NIT नागपूरमधून केलंय. त्यानंतर मी MBA IIM मुंबईमधून केलंय आणि हे सगळे हे फुल टाईम कोर्सेस आहेत. यानंतर काही परीक्षा ज्याच्यामध्ये मी चांगलं यश मिळवलंय. पहिली आहे ही IIT JEE 2011. त्याच्यामध्ये मला 99.1 पर्सेंटाइल आलं होतं. त्यानंतर आहे AIEEE 2011 ज्याच्यामध्ये मला 99.5 पर्सेंटाइल आलं होतं. त्यानंतर मी कॅट 2019 दिली होती. त्याच्यामध्ये मला 98.54 पर्सेंटाइल आलं होतं. आणि माझा एकूण 7 वर्षाचा अनुभव आहे कॉर्पोरेटमध्ये. मल्टीनॅशनल कंपनीसाठी मी काम केलंय. सीनियर मॅनेजर म्हणून मी टाटा मोटर्समध्ये काम केलंय. सीनियर कन्सल्टंट म्हणून Deloitte इंडिया म्हणून कंपनी आहे तिथे मी काम केलंय. मला 3 पेक्षा जास्त वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे. मी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. गणित झालं, नवोदयची तयारी झालं, सैनिक स्कूलची तयारी झालं. कोरोनानंतर माझं काम हे घरूनच होतं. मी वर्क फ्रॉम होम करत होतो. तर तेव्हा माझ्या घराच्या कडेच्या झेडपीच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मी विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. तर माझा हा 3 पेक्षा जास्त वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे. तर विद्यार्थी आणि पालकांनो, गणित प्लसच्या सेवांविषयीच्या व्हिडिओचा भाग 1 आता इथे संपत आहे. तर आता आपण भाग 2 मध्ये भेटूया. भाग 2 मध्ये आपण गणित प्लसचा ॲप उघडून त्यामध्ये गणित प्लसच्या सेवांचा डेमो देणार आहोत. तर भेटूया भाग 2 मध्ये. थँक यू.